So students, we are seeing class 9 science, energy in an ecosystem. In the previous video we have discussed ecosystem, herbivore, carnivore, apex carnivore, and these things. Food chain we have not discussed. Ecosystem we have discussed. Herbivore, carnivore, apex carnivore, these things we have discussed. Then we have discussed omnivore also. Okay, we have studied an example of flow of energy in an ecosystem. Now we are going to focus on food chain and food web. Okay, food chain म्हणजे काय पहा, नेचर मध्ये एक्झिस्ट होणारा कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, हा काय असतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठलाही कन्सिडर करा तुम्ही, माणूस सुद्धा. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द नेचर ॲक्ट ॲज ए फूड फॉर अदर ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय आहे, दुसऱ्या कुठल्या तरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फूड म्हणून तो काम करतो. फॉर एक्झाम्पल आपण प्लांट्स केलं कन्सिडर. प्लांट्स काय फक्त स्वतःची लाईफ जगतात का? नाही. प्लांट्स काय करतात, स्वतः जगतात. ॲट द सेम टाइम दे आर इटन अप बाय सम अदर ॲनिमल्स. ओके, लाईक डियर, काऊज, बफेलोज एटसेट्रा. सो they become मतलब finally they become food of someone else. So in this way we can say that every living organism on the earth act as a food for other living organism. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा काय आहे, फूड आहे. बरोबर आहे. आणि या फूडमध्ये म्हणजे आता इमॅजिन करा, मी जर एक इमॅजिन केलं प्लांट फूड आहे सपोज डिअरचं. डिअर हा कशाचं फूड आहे, डिअर फूड आहे कोणाचं म्हणूया, टायगरचं. आणि टायगर किती काय म्हणू आपण याला, स्ट्रॉंग ॲनिमल आहे. पण तोही मेल्यानंतर डिकम्पोजर्सचं फूड बनतो ना. डिकम्पोजर्स काय करतात, फायनली त्याला ईट करून टाकतात मेल्यानंतर. आणि तो काय होतो, त्याचे जे सगळे कंपोनंट्स त्याच्या बॉडीमध्ये आहेत ते फायनली सॉईलमध्ये काय होतात, ॲडअप होतात. तर याच्यामध्ये काय आहे, एक सिक्वेन्स आहे. सिक्वेन्समधला एक जो कंपोनंट आहे तो दुसऱ्यावर डिपेंड करतो. बरोबर आहे ना. तर हे जी प्रोसेस, ही जी सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सला आपण म्हणतो काय, फूड चेन. दिस इज ए फूड चेन विच एक्झिस्ट इन द नेचर. याला लिहिणार कसं आपण पहा, फूड चेन म्हणजे काय. ए definite sequence in which every living organism is a food of other living organism is called a food chain. ओके, एक डेफिनेट सिक्वेन्स ज्यामध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा दुसऱ्या कुठल्या तरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फूड म्हणून ऍक्ट करतो, त्याला आपण काय म्हणतो, फूड चेन असं म्हणतो. ओके, तर हा जो डेफिनाइट सिक्वेन्स आहे, ज्या सिक्वेन्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय करतात, कसे एक्झिस्ट करतात, हे एकमेकांचं फूड म्हणून एक्झिस्ट करतात. या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो, फूड चेन म्हणतो. या फूड चेनची कुठलाही फूड चेनचा पहिला जो कंपोनंट असतो तो काय असतो, तो नेहमी काय असतो, प्लांट म्हणजे प्रोड्युसर असतो. हे लक्षात घ्या. हा कुठल्याही फूड चेनमध्ये फर्स्ट कंपोनंट हा काय असतो, प्रोड्युसर असतो. इथे एक नोट म्हणून मी लिहू शकते, एव्हरी फूड चेन स्टार्ट्स with a producer. ओके, फूड चेनची स्टार्टिंग कुठून होते, प्रोड्युसर पासून होते. जनरली आधी काय असतो, प्रोड्युसर असतो. प्रोड्युसरला कोण खातो, हर्बिवोरला कोण खातो, कार्निवोर. ओके, कार्निवोरला कोण खातो, कार्निवरला खातो ॲपेक्स या टॉप कंझ्युमर म्हणतो ना आपण याला.
अगेन एपेक्स कार्निवोर म्हणूया. ओके, आणि याला कोण खातो? डिकम्पोजर. ओके, प्रोड्युसर, हर्बिवोर, कार्निवोर, एपेक्स कार्निवोर आणि डिकम्पोजर या काय आहेत? फूड चेनच्या डिफरंट स्टेजेस आहेत. ओके, लक्षात ठेवायची गोष्ट कोणती? स्टार्टिंग पॉइंट इज ऑलवेज प्रोड्युसर. ओके, नाउ सी, one more thing we have to note is that a food chain can consist of 4 or 5, काय म्हणू आपण याला? प्रत्येकाला आपण काय म्हणू शकतो? लिंक्स म्हणू शकतो. ओके, ए फूड चेन कॅन कन्सिस्ट ऑफ 4 or 5 स्टेजेस और लिंक्स. ओके, 4 किंवा 5 स्टेजेस और लिंक्स यांना असू शकतात. ओके, सो दॅट इज द मिनिंग ऑफ वॉट? फूड चेन. ओके, नाव आता एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की माझ्याजवळ प्लांट्स आहेत. प्लांट्सला कोण खाऊ शकतं? प्लांटला फक्त डिअरच खातो का? प्लांटला डिअर खाऊ शकतो, प्लांटला काऊ खाऊ शकते, अजून कोण? बफेलो खाऊ शकते. ओके, प्लांट्सना ग्रासहॉपर खाऊ शकतो, प्लांट्सना रॅबिट पण खाऊ शकतं. बरोबर, ग्रासहॉपरला फ्रॉग खाऊ शकतो. ग्रासहॉपरला कोण खाऊ शकतो? फ्रॉग खाऊ शकतो. फ्रॉगला स्नेक खाऊ शकतो, आणि स्नेकला जागा कमी राहिली आहे ना, स्नेकला कोण खाऊ शकतो? ईगल खाऊ शकतो. ओके, प्लांटला ग्रासहॉपर, ग्रासहॉपरला फ्रॉग, फ्रॉगला स्नेक, स्नेकला ईगल. प्लांट रॅबिट खाऊ स्नेक है ना, प्लांट रॅबिट नाही खाऊ शकत, रॅबिट प्लांटला खाऊ शकतो, म्हणजे प्लांट्सना रॅबिट खाऊ शकतो, रॅबिटला पण तर स्नेक खाऊ शकतो, आणि स्नेकला ईगल खाऊ शकतो. ओके, डियर, काऊ, बफेलो. डियर जर मी कन्सिडर केलं, डियरला फॉक्स खाऊ शकतो, फॉक्सला लायन खाऊ शकतो, फॉक्स टायगरचं पण फूड बनवू शकतो. बरोबर आहे. टायगर हा जो आहे फॉक्सला जोडायला पाहिजे होता, ॲक्च्युली हे काय जोडलंय मी डिअरला जोडलंय है ना. डिअरला टायगर खाऊ शकतो, टायगर फॉक्सला पण खाऊ शकतो. बरोबर आहे. काऊला पण टायगर खाऊ शकतो, बफेलोला पण टायगर खाऊ शकतो. ओके, काहीतरी असा गेम खेळायचो बघा आपण, वेगवेगळ्या ऑप्शन्स जोडा है ना. काऊला लायन पण खाऊ शकतो, काऊला पण फॉक्स खाऊ शकतो. ओके, काऊला लेपर्ड पण खाऊ शकतो. बरोबर आहे. बफेलोला पण लेपर्ड खाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे नेचरमध्ये फक्त एकच पर्टिक्युलर टाईपची फूड चेन अवेलेबल आहे असं नाही. जसं एक मी डिअर जर कन्सिडर केलं तर डिअर इथे पहा तुम्ही एक्झाम्पलमध्ये, डिअर कॅन बिकम फूड ऑफ फॉक्स, डिअर कॅन बिकम फूड ऑफ लायन, डिअर कॅन बिकम फूड ऑफ टायगर, डिअर कॅन बिकम फूड ऑफ लेपर्ड ऑल्सो है ना. सो वन organism can be a food of different organisms. It means that in nature variety of food chains are interconnected with each other. Okay, what we can say, in nature variety of food chains are interconnected with each other, and these interconnected food chains, they form like a web like structure. They form a web like structure, and this web like structure is called as food web. Okay, this is called as food web. So food web means what? We can write an ecosystem consists of
नंबर ऑफ food chains interconnected with each other. Okay, an ecosystem consists of number of food chains interconnected with each other. This is called a food वेब. याला आपण काय म्हणतो, फूड वेब असं म्हणतो. ओके, काय म्हणतो याला, फूड वेब. तुम्हाला फूड चेनचं एक एक्झाम्पल जे बुकमध्ये दिलेलं आहे ते मी दाखवते आता. हे पहा, ग्रास, सनलाईटचा यूज करून ग्रासने काय केलं, फूड बनवलं. प्रोड्युसर ग्रासला खातो ग्रास हॉपर, हार्बिवोर ग्रास हॉपरला खातो फ्रॉग, प्रायमरी कंझ्युमर फ्रॉगला खातो स्नेक, सेकंडरी कंझ्युमर स्नेकला खातो ईगल, ॲपेक्स कंझ्युमर ईगल मेला की त्याचं फंगस काय करतो, डिकम्पोजिशन करतो. हे काय आहे, तुमचे सॅप्रोट्रॉफ्स आहेत. ओके, सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ व्हॉट, फूड चेन. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ फूड चेन. आपण पेज टर्न करूया. सी, एक खूप सगळे ॲनिमल्स याच्यामध्ये दिलेले आहेत. या ॲनिमल्सचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला वेगवेगळ्या फूड चेन्स बनवायचे आहेत. एक्झाम्पल पहा, प्लांट, ग्रासहॉपर, क्रो आणि हा मोठा बर्ड जो आहे तो काय आहे, गिधाडासारखा दिसतो आहे. ओके, त्यानंतर प्लांट, स्क्विरल, फॉक्स. ओके, प्लांट, झेब्रा आणि हा कोण आहे, टायगर. ओके, अशा मल्टिपल फूड चेन्स याच्यामध्ये आहे आणि फूड वेब तुम्हाला काय करायचं आहे, डिझाईन करायचं आहे. दॅट इज युअर टुडेज होमवर्क. ओके, बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.